नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आजच्या या सेशनमध्ये प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर हा टॉपिक जो तो स्टडी करणार आहे. ड्रायलँड ॲग्रिकल्चर हा एक बेसिकली खूप मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये की आपल्याला ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, त्यानंतर त्या ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे जे क्लासिफिकेशन आहेत, म्हणजे रेनफॉलच्या बेसवरती ते क्लासिफिकेशन स्टडी करत असतो आपण. ड्राऊट म्हणजे काय, ड्राऊटचे कॉजेस, त्यानंतर तुमचं मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला याच्यात अभ्यास करायला लागतात. त्यानंतर तुमचं वॉटर हार्वेस्टिंग आहे, वॉटर शेड मॅनेजमेंट आहे, म्हणजे हा एक खूप मोठा टॉपिक आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी बेसिकली फक्त खाली ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजनचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहेत. परंतु आपण डायरेक्ट प्रॉब्लेम जे ते स्टडी नाही करू शकत. प्रॉब्लेम स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय माहीत असावं. त्यासाठी थोडक्यात आपण पहिल्यांदा ड्रायलँड ॲग्रिकल्चर जो पार्ट आहे, म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय ते या ठिकाणी थोडक्यात पहिल्यांदा बघू, आणि नंतर आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर, जे की आपण या सेशनमध्ये बघणार आहे. आणि ड्रायलँड ॲग्रिकल्चरचा जो मोठा टॉपिक आहे, म्हणजे पूर्ण जो टॉपिक आहे तो आपण ॲग्रोनॉमीमध्ये जो तो डिटेलमध्ये स्टडी करतो. चला तर आपण या सेशनला सुरुवात करूया. सेशनच्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. त्याचे जे क्लासिफिकेशन आहेत ते सुद्धा आपल्या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा, ड्रायलँड ॲग्रिकल्चर, तर बेसिकली ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे असं ॲग्रिकल्चर किंवा असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. म्हणजे त्या ठिकाणी आर्टिफिशियल जे वॉटर आहे त्याचं ॲप्लिकेशन नाही केलं जात. आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर मीन्स इरिगेशन, म्हणजे त्या ठिकाणी इरिगेशन नाही देत. म्हणजे जो काही पाऊस पडतो त्या पडणाऱ्या पावसाच्या भरोशावरती जी काही शेती केली जाते त्याला म्हणायचं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर. ओके, सो सिम्पली वी कॅन डिफाईन इट ॲज दी कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स entirely under the rain-fed condition. Entirely under the rain-fed condition is called dryland agriculture. लक्षात आलं काय म्हटलं आपण? असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं आर्टिफिशियल ॲप्लिकेशन जे वॉटरचं नाही केलं जात, म्हणजे तिथं इरिगेशन नाही दिलं जात, अशा शेतीला किंवा अशा ॲग्रिकल्चरला म्हणायचं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर. आता बघा, रेनफेड कंडिशनमध्ये जे क्रॉपचं कल्टिवेशन केलं जाते किंवा ज्या रिजनमध्ये पूर्णपणे रेनफेड कंडिशनमध्ये क्रॉप कल्टिवेशन होते, म्हणजे पूर्णपणे पडणाऱ्या पावसाच्या भरोशावरती कल्टिवेशन होते. आता हे सगळे जे रिजन आहेत, आवश्यक नाही ना की त्या ठिकाणी सारखाच पाऊस पडेल. म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन म्हटलं की बाबा या ठिकाणी 800 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, असं नाही ना. होऊ शकतं काही रिजनमध्ये खूपच कमी पाऊस पडत असेल, होऊ शकतं काही रिजनमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, होऊ शकतं काही ठिकाणी म्हणजे पुरेसा पाऊस असेल. आपण फक्त व्याख्या करताना काय म्हटलं की बा अशी शेती किंवा असं क्रॉप कल्टिवेशन जे की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. आपण किती पाऊस पडतो त्याच्यावरती म्हटलं का नाही, फक्त पूर्णपणे पडणाऱ्या पावसाच्या म्हणजे पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून असलेली जी काही शेती आहे किंवा क्रॉप कल्टिवेशन आहे त्याला आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हटलं. तर आता या समोर जाऊन आवश्यक नाही की सगळ्याच ठिकाणी सारखा पाऊस पडत असेल, तर म्हणून आपण काय करतो, हे जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स आहेत याला आपण रेनफॉलच्या बेसवरती अजून काय करतो, क्लासिफाय करतो. म्हणजे एखाद्या रिजनमध्ये किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्या बेसिसवरती अजून त्याचे क्लास आपण पाडतो. त्याचे 3 क्लास आहे. एक आहे तुमचं ड्राय फार्मिंग, दुसरं आहे ड्रायलँड फार्मिंग आणि तिसरं आहे रेनफेड फार्मिंग. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कशाच्या बेसिसवरती म्हटलं मी, जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिजन्स आहेत त्या ठिकाणी कोणत्या रिजनमध्ये किती पाऊस पडतो त्याच्या बेसिसवरती आपण 3 क्लास पाडलेत. एक आहे तुमचं ड्राय फार्मिंग, दुसरं आहे ड्रायलँड फार्मिंग आणि तिसरं आहे रेनफेड फार्मिंग. काय आहे? रेनफेड फार्मिंग. तिसरं आहे रेनफेड फार्मिंग. आता आपल्याला 1 बाय 1 काय करायचं या ठिकाणी बघायचं आहे. आपण पहिलं बघूया ड्राय फार्मिंग. बघा इथं कन्फ्युजन नको, मी एक वेळेस परत मागच्या स्लाईडवरती जातो, चेक करा. ड्रायलँड ॲग्रिकल्चरचे क्लास आहे ते ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. ड्रायलँड फार्मिंग आहे. ड्रायलँड ॲग्रिकल्चर एक ब्रॉड टर्म आहे आणि त्याला आपण पडणाऱ्या पावसाच्या बेसिसवरती, म्हणजे किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्याच्या बेसिसवरती अजून 3 क्लास पाडले आहेत. ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. त्यामध्ये पहिलं बघतोय आपण ड्राय फार्मिंग. तर म्हणजे ड्राय फार्मिंग म्हणजे काय नेमकं, असा एरियाज ज्या ठिकाणी ॲन्युअली ऑन ॲन ॲव्हरेज 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होतोय. किती? 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होतोय. अशा एरियामध्ये जे काही क्रॉप कल्टिवेशन केले जातं त्याला म्हणायचं आपण ड्राय फार्मिंग. That means cultivation of crops in such an area where the annual average rainfall
इज लेस दॅन 750 मिलीमीटर इज नोन ॲज ड्राय फार्मिंग. त्याला काय म्हणायचं आपण, ड्राय फार्मिंग. आता बेसिकली बघा, ॲन्युअली 750 मिलीमीटर, ॲन्युअली 750 मिलीमीटर रेनफॉल म्हणजे हा काही खूप रेनफॉल नाही आहे, खूप कमी आहे. जसं आपला जो ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे आपलं, म्हणजे इंडियाचा जो ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे तुम्हाला माहीत असेल, हा आहे 1194 मिलीमीटर. किती आहे, 1194 मिलीमीटर, किंवा आपण याला 120 सेंटीमीटर असं म्हणू शकतो. वर्ल्ड ॲव्हरेज जो आहे तो आहे 1000 मिलीमीटर. किती आहे, 1000 मिलीमीटर. आणि इतकाच आपल्या महाराष्ट्राचा ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल आहे. आणि आपल्या इंडियाचा आहे 1194 मिलीमीटर. तर हा ॲव्हरेज आहे, हा सगळ्याच ठिकाणी तितकाच होता असं आहे का, नाही होत. जसं महाराष्ट्रात जरी बघितलं आपण, तर आपण जर का पश्चिम महाराष्ट्रात गेलं तिथं पाऊस चांगला होतो. जर का थोडंसं मराठवाड्या भागात आलं, तुम्ही मराठवाड्यातलं लातूर, उस्मानाबाद ह्या भागात जर गेलं, बीड भागात गेलं, तिथं खूप कमी प्रमाणात पाऊस होतो. ते तुम्ही पूर्व विदर्भामध्ये गेले तर चांगला पाऊस होतो. असं नाही का, म्हणजे व्हॅरी होतं. तेच आपण स्टेट वाईज जरी गेलं, राजस्थानमध्ये गेलं तर तिथं काही भाग असा तिथं खूपच कमी पाऊस पडतो, म्हणजे व्हॅरी होतं. हे का आपण ॲव्हरेज सांगितलं किंवा इंडियाचा ॲव्हरेज रेनफॉल आहे 1194 मिलीमीटर. आवश्यक नाही की प्रत्येक ठिकाणी तेवढाच होत असेल, कुठं खूप कमी होत असेल, कुठं खूप जास्त होत असेल. मग सेम पद्धतीनं असं ॲग्रिकल्चर, म्हणजे याला आपण क्लासिफाय करतो की ती कोणत्या रिजनमध्ये किती पाऊस पडतोय. म्हणजे अशी शेती जी की पूर्णपणे पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे, त्याला म्हटलं आपण ड्रायलँड ॲग्रिकल्चर. आणि त्यामध्ये पण सुद्धा आपण किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्या बेसवरती क्लास पाळतो आहे. तर ड्राय फार्मिंग रिजन्स म्हणजे असे रिजन्स किंवा असं क्रॉप कल्टिवेशन जे की असं क्रॉप कल्टिवेशन किंवा अशा एरियामध्ये क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी की ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल 750 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. आता हा जो रेनफॉल आहे हा ॲक्च्युली खूपच कमी आहे. तर हे जे रिजन्स आहेत, म्हणजे जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहेत, या ठिकाणी जे ड्राय स्पेल्स आहेत ह्या फारच फ्रिक्वेंट असतात, खूप कॉमन असतात. काय, ड्राय स्पेल. आता ही एक टर्म नवीन असू शकते एखाद्या वेळेस तुमच्यासाठी. ड्राय स्पेल आर व्हेरी कॉमन. हे तुम्ही शॉर्टमध्ये लिहितो. ड्राय स्पेल जे आहेत ते खूपच कॉमन असतात या ठिकाणी. ड्राय स्पेल म्हणजे काय, म्हणजे रेनी सीझनमध्ये कंटिन्युअसली लाईट सॉईल जे आहेत, लाईट सॉईल रिजन जे आहेत त्या ठिकाणी कंटिन्युअसली तुमचं 10 दिवस, आणि हेवी सॉईल जे आहे, हेवी सॉईल असलेल्या रिजनवरती कंटिन्युअसली 15 दिवसापर्यंत एकही दिवस रेनी डे म्हणून जर का रेकॉर्ड झाला नाही. रेनी डे म्हणजे 2.5 मिलीमीटर रेनफॉल. ओके, एकही दिवस रेनी डे म्हणून जर रेकॉर्ड झाला नाही तर त्या टाईम पिरियडला आपण म्हणतो ड्राय स्पेल. लक्षात येते का काय म्हटलं मी. आता बघा, ही तर का लाईट सॉईल आणि हेवी सॉईल का म्हटलं, कारण की लाईट सॉईलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती फारच कमी असते. लाईट सॉईल म्हणजे सँडियर किंवा कोर्स टेक्स्चर सॉईल. हेवी सॉईल म्हणजे जसं एक्झाम्पल घ्या, क्ले सॉईल जे आहेत किंवा ब्लॅक कॉटन सॉईल आहे त्याला आपण हेवी सॉईल म्हणतो. यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली राहते, त्यामुळे तर 15 दिवसापर्यंत. सो लाईट सॉईलवरती कंटिन्युअसली 10 दिवसापर्यंत किंवा हेवी सॉईल रिजनवरती कंटिन्युअसली 15 दिवसापर्यंत एकही दिवस रेनी डे म्हणून रेकॉर्ड झाला नाही तर त्याला आपण म्हणतो ड्राय स्पेल. आणि रेनी डे म्हणजे काय, की असं रेनी सीझनमधला एक रेनी डे म्हणून आपण जर एखाद्या दिवसाला जर का रेनी डे म्हणायचं असेल तर त्या दिवशी ॲटलिस्ट 2.5 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला असेल पाहिजे. जर का 2.5 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होत असेल एका दिवसामध्ये तर त्याला आपण रेनी डे नाही म्हणत. ओके, तर मग कंटिन्युअसली एकही दिवस समजा लाईट सॉईलवरती 10 किंवा हेवी सॉईलवरती 15 दिवसापर्यंत एकही दिवस रेनी डे म्हणून रेकॉर्ड नाही झाला त्याला आपण म्हणतो ड्राय स्पेल. तर ह्या रिजनमध्ये काय होतं, ड्राय स्पेल जे आहे हे खूपच कॉमन असतात. म्हणजे आपण काय केलं, पेरणी केली आहे आणि 15 दिवसापर्यंत कंटिन्युअस पाऊसच नाही आला किंवा 20 दिवसापर्यंत पाऊस नाही आला, तर ऑब्वियसली क्रॉप फेल्युअर तर होणारच नाही का. म्हणजे ह्या ठिकाणी काय, कंटिन्युअस किंवा कॉमनली किंवा हा फारच फ्रिक्वेंट ड्राय स्पेल असल्या कारणामुळे क्रॉप फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त राहतात. आणि हे जे रिजन्स आहेत या ठिकाणी तुम्हाला जे मॉइश्चर कन्झर्वेशन ज्या प्रॅक्टिसेस आहेत, मॉइश्चर कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या फारच इम्पॉर्टंट असतात. म्हणजे मॉइश्चर कन्झर्वेशन करणे खूप महत्त्वाचं राहतं. बेसिकली ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिस हावाला पार्टसुद्धा आहे, परंतु आपण तो ॲग्रोनॉमीमध्ये जे ते डिटेलमध्ये स्टडी करतो. आपल्याला या ठिकाणी तो पार्ट नाही दिलेला आहे ह्या सिलेबसमध्ये पेपर 1च्या. तर आपण या ठिकाणी फक्त काय आहे की ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय आणि प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर जो तो स्टडी करणार आहे. बाकीचा हा जो पार्ट आहे तुमचा ड्राऊट म्हणजे काय, ड्राऊटचं कॉजेस आहेत, मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिस आहे, वॉटरशेड वगैरे, ते आपण सगळं ॲग्रोनॉमीमध्ये स्टडी करतो. त्यानंतर बघा, हे जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहे दीज आर ऑलमोस्ट इक्वॅलंट टू दी अरिड रिजन्स. बघा, मी इक्वॅलंट टू अरिड रिजन म्हटलं बरं का, इक्वॅलंट टू द अरिड रिजन्स. आता हे काय आहे अरिड रिजन्स, हे बेसिकली आपण मेट्रोलॉजीमध्ये क्लायमॅटिक क्लासिफिकेशन बघत असतो ऑन द बेसिस ऑफ द अमाऊंट ऑफ रेनफॉल. म्हणजे एखाद्या रिजनमध्ये किती अमाऊंट ऑफ रेनफॉल होते त्याच्या बेसवरती आपण त्या रिजनचं क्लायमॅटिक जे ते क्लासिफिकेशन करत असतो. तर थोडक्यात लक्षात ठेवा, मी तुम्हाला समोर जाऊन ते स्लाईडवरती दाखवणारच आहे, एक मोजक्यात लक्षात ठेवा. म्हणजे
असे रिजन्स म्हणजे आपल्याला विचारू शकतो बा अरिड रिजन कशाला म्हणायचं, सेमी अरिड कशाला म्हणायचं, सब अरिड कशाला म्हणायचं, ह्युमिड रिजन कशाला म्हणायचं ऑन द बेस ऑफ अमाऊंट ऑफ रेनफॉल, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं बा अरिड रिजन म्हणजे कोणतं रिजन, म्हणजे त्या ठिकाणी नेमका किती रेनफॉल झाला तर त्याला आपण अरिड रिजन म्हणायचं, किंवा किती अमाऊंट ऑफ रेनफॉल झाल्याच्यानंतर आपण त्या रिजनला ह्युमिड रिजन म्हणतो. असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं, ज्या रिजनमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्या रिजनमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्या रिजन्सला आपण म्हणतो अरिड रिजन्स, त्याला काय म्हणतो आपण अरिड रिजन्स. आणि नंतर बघा दुसरे एक 500 ते 750 मिलीमीटरच्या आसपास जिथे रेनफॉल होते त्याला आपण सेमी अरिड रिजन्स म्हणतो. आणि जिथं 750 ते साधारणतः 1000 मिलीमीटर पाऊस पडतो त्याला आपण सब अरिड रिजन्स म्हणतो. आणि जेव्हा पाऊस हा 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त होते म्हणजे मोर दॅन 1000 मिलीमीटर पाऊस ज्या रिजनमध्ये होतो त्याला आपण ह्युमिड रिजन्स असं म्हणत असतो. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अरिड म्हणजे 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस, सेमी अरिड म्हणजे 500 ते 750 मिलीमीटर, त्यानंतर सब अरिड म्हणजे 750 ते 1000 मिलीमीटर, आणि ह्युमिड म्हणजे 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा रिजनला आपण म्हणतो ह्युमिड रिजन्स. त्याला पण म्हटलं इक्वल टू द अरिड रिजन्स. म्हणजे आता हे 750 मिलीमीटरपेक्षा कमी म्हटलं ना, होऊ शकतो तो 550 असेल, होऊ शकतं 650 असेल, होऊ शकतं 700 असेल, होऊ शकतं 300 मिलीमीटर पण असेल. तर यामुळे आपण इथं याला म्हटलं दीज रिजन्स आर ऑलमोस्ट इक्वल टू, म्हणजे ड्राय फार्मिंग रिजन्स आर ऑलमोस्ट इक्वल टू दी अरिड रिजन्स. ते पॉईंट लक्षात ठेवायचे. समोर जाऊया आपण. नेक्स्ट जो आहे आपला तो आहे तुमचा ड्रायलँड फार्मिंग. नेक्स्ट जो क्लास आहे तो आहे ड्रायलँड फार्मिंग. नेक्स्ट आहे ड्रायलँड फार्मिंग. आता बघा ड्रायलँड फार्मिंग म्हणजे काय. असं क्रॉप कल्टिवेशन किंवा अशा रिजन्समध्ये क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी की ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल हा 750 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे परंतु 1150 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन सच एरियाज where the annual average rainfall is more than 750 millimeter but less than 1150 millimeter is called dryland farming. त्याला काय म्हणायचं आपण ड्रायलँड फार्मिंग म्हणायचं आहे. आता इथं बघा हे जे रिजन्स आहेत या ठिकाणी सुद्धा म्हणजे क्रॉप पिरियड म्हणजे क्रॉप कल्टिवेट केल्याच्या नंतर ड्राय स्पेल होतात, ड्राय स्पेल जे ते पडतात परंतु क्रॉप फेल्युअर जे ते कमी प्रमाणात होतं. आपण असं म्हणूया क्रॉप फेल्युअर इज लेस. जे ड्राय फार्मिंग रिजन्स आहेत त्या ठिकाणी क्रॉप फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त राहतात कारण की त्या ठिकाणी ड्राय स्पेल जे ते हे फार कॉमन असतात. या ठिकाणी पण ड्राय स्पेल होतात परंतु क्रॉप फेल्युअरचे चान्सेस कमी राहतात. ओके, कारण की पडणारा पाऊस जो होतो जास्त होतो 750 ते 1150च्या रेंजमध्ये आहे. तर या ठिकाणी जे क्रॉप फेल्युअर आहे म्हणजे ड्राय स्पेल होतात परंतु क्रॉप फेल्युअर हे तेवढंसं नाही होत, कमी प्रमाणात होते. या ठिकाणी जे तुम्हाला मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस पण महत्त्वाचे आहेत त्यासोबतच काय आपल्याला जे ड्रेनेज वगैरे आहे ते सुद्धा आवश्यक राहतं स्पेशली हेवी सॉईलवरती. आता हे ड्रेनेज हेवी सॉईलवरतीच का आवश्यक राहतं हा खूप मोठा पार्ट आहे. आपल्या सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे समजून घ्यावं लागतील. ड्रेनेज काय आहे, सरफेस रन ऑफ काय आहे, ते त्याला इंड्यूस करणारे फॅक्टर्स कुठले कुठले आहेत नाहीत का, ते आपण 1 बाय 1 जे ते येणाऱ्या सब्जेक्ट्समध्ये किंवा अग्रॉनॉमीमध्ये आपण हे सगळा पार्ट शिकत असतो. तर सध्या इथे लक्षात ठेवा तुम्ही की जे म्हणजे असं समजा आपण जे लाईट सॉईल्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस महत्त्वाचे राहतील कारण की त्या ठिकाणी काय होतं की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या सॉईलची कमी राहते. ज्या हेवी सॉईल्स म्हणजे ब्लॅक सॉईल आहेत अशा ठिकाणी आपल्याला ड्रेनेज ही इम्पॉर्टंट असेल कारण की हेवी सॉईलवरती काय होतं लगेच पाणी जे त्या फील्डवरून बाहेर पडायला लागतं त्यामुळे त्या ठिकाणी रन ऑफ जो होतो जास्त होतो. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. तर झालं तुमचं ड्रायलँड फार्मिंग. आणि यामध्ये जो तिसरा क्लास आहे तो आहे तुमचा रेनफेड फार्मिंग. कुठला आहे रेनफेड फार्मिंग. काय आहे रेनफेड फार्मिंग. रेनफेड फार्मिंग बघा आता लक्षात घ्या रेनफेड फार्मिंग म्हणजे काय. हिअर द कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन सच एरियाज वेअर द ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल इज मोर दॅन 1150 मिलीमीटर पर ॲनम. असं क्रॉप कल्टिवेशन किंवा अशा रिजन्समधलं क्रॉप कल्टिवेशन ज्या ठिकाणी की ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल ही 1150 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे अशा रिजनमध्ये काय क्रॉप कल्टिवेशन केलं जातं त्याला आपण म्हणतो रेनफेड फार्मिंग. त्याला काय म्हणतो आपण रेनफेड फार्मिंग. आता हे जे रिजन्स आहेत these are equivalent to the humid regions. These regions are equivalent to the humid regions. These are equivalent to the humid regions. मागचं बघा हे जे ड्राय लँड फार्मिंग रिजन्स आहे these are equivalent to the semi arid regions. Semi arid
रिजन्स. ते हे विचारतात बरं का, आपल्याला लक्षात ठेवायचं, आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. मी अगदी एकदम पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी घेतोय, टू द पॉईंट तुमचं लेक्चर या ठिकाणी कंडक्ट करतोय. ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिकवत आहे. तर हे जे रिजन्स आहेत रेनफेड फार्मिंग रिजन्स, याला आपण ह्युमिड रिजन्स म्हणतो. का? कारण की ते पडणारा पाऊस किती आहे, 1150 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. आपण काय म्हटलं, क्लायमेटिक क्लासिफिकेशन जे रेनफॉलच्या बेसवरती ते काय सांगतं आपल्याला, किंवा 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त ज्या ठिकाणी पाऊस होतो त्याला आपण ह्युमिड रिजन असं म्हणतो. सो दिस रिजन्स आर ऑलमोस्ट इक्वल टू द ह्युमिड रिजन्स. या ठिकाणी क्रॉप फेल्युअरचे वगैरे प्रॉब्लेम हे निग्लिजिबल राहतात, तर नसल्यात जमा म्हणा. फक्त या ठिकाणी काय आपल्याला की जे हे आहे म्हणजे प्रॉपर ज्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे क्रॉपच्या त्या प्रॉपरली फॉलो करणं आवश्यक राहतं, आणि ड्रेनेज जे आहे ते आपल्याला प्रॉपरली मेंटेन करावं लागतं फील्डमध्ये. कारण की पाऊस भरपूर होतो, जर का आपण प्रॉपर ड्रेनेज नसेल हेवी सॉईलवरती, त्या ठिकाणी काय होतं, तुमचं सॉईल इरोजन जे प्रॉब्लेम आहे ते क्रिएट होतात, किंवा अदर पण आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी फेस करायचं काम पडते. त्यामुळे ते गोष्ट या ठिकाणी आवश्यक आहे. ते झालं तुमचं ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय, नाही का. थोडक्यात ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय आणि अमाऊंट ऑफ रेनफॉलच्या बेसवरती आपण त्याचे क्लास जे आहेत या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहेत.